भिवंडीमध्ये केमिकल गोदामांना भीषण आग लागलेली आहे। वळगावच्या हद्दीत असलेल्या गोदामाला आग लागली आहे। आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झालाय। 20हून अधिक गोदामं ही जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तैनात आहेत। भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे भोईर कंपाऊंडमध्ये काल 4:30च्या सुमारास केमिकलच्या गोदामाला आग लागली होती। या आगीमध्ये 18 ते 20 गोदाम आहे ते जळून खाक झाले। या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल पावडर असेल, केमिकलचा साठा असेल, ड्रम असेल, त्यांचे स्फोट झाले होते आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल येथून 5 ते 8 गाड्या दाखल झाल्या होत्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। मध्यरात्रीच्या सुमारास एक समाधान भोजने करून एक कामगार होता आणि ह्या स्फोटमध्ये त्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन सविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। त्वरित आपल्या भिवंडी फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे रवाना करण्यात आल्या। भिवंडी फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या, तसेच कल्याण, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबईच्या 2 गाड्या आणि अंबरनाथ MIDCच्या गाड्या, अशी एकूण 8 गाड्या इथं आग विझवण्याचा कार्यरत प्रयत्न करत होते। तरी मध्यरात्री नंतर इथं एक जीवितहानी झालेली आहे। एक डेड बॉडी आपल्याला मध्यरात्री 11 ते 12च्या सुमारास एक डेड बॉडी सापडण्यात आली, जळलेल्या अवस्थेत होती। तिला पोस्टमॉर्टमसाठी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे। सध्या आग ही कंट्रोलमध्ये आहे। तरी मिनिमम 15 ते 20 गोडाऊन इथं आगीमध्ये जळाले असेल असा अंदाज येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।